विधानसभा निवडणूक 2024 ही महाराष्ट्रातली वादळी ठरणार आहेच। प्रत्येक पक्ष आपापले गणित जुळवण्याच्या पाठीशी लागलेला आहे। समाजाची मतं कोणाकडे, ती जाणार किती कोणाकडे, त्याची वाटणी कशी होणार, कोणत्या गोष्टी केल्याने आपल्याला फायदा होणार, काय केल्याने तोटा होणार, मराठा आरक्षण आणि जरांगे फॅक्टरचा परिणाम किती आणि आंबेडकरांनी आत्ता काढलेल्या ओबीसी आरक्षण बचाव यात्रेचा परिणाम किती, ह्या सगळ्या गोष्टींची चाचपणी सध्या जरी सुरू असली तरी सध्या राजकीय परिस्थितीमध्ये जर आपण नीट बघितलं तर सगळेच राजकीय पक्ष आणि नेते तोट्यात, तर एकटे एकनाथ शिंदे हे फायद्यात असं चित्र निर्माण झालेलं आहे। नेमकं असं चित्र का निर्माण झालं तेच जाणून घ्यायचं आहे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर महेश। आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। तर सुरू करूया। खरं तर मित्रांनो, 2014 पासून महाराष्ट्राच्या राजकारणाला दृष्ट लागली। 2014 मध्ये शिवसेना आणि भाजप या दोघांमधील जी युती होती ती युती तुटली आणि त्याच्यानंतर शिवसेना भाजप स्वतंत्र लढले। दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादीनीही स्वतंत्र निवडणूक लढवलेली होती। परंतु 2014च्या विधानसभेचे जसे निकाल जवळ आले आणि एक एक सीट्सचे निकाल लागू लागले तशी तशी महाराष्ट्रामध्ये उत्सुकता वाढत गेली आणि संध्याकाळी 4 वाजेच्या दरम्यान जेव्हा भाजप आणि शिवसेना दोघांना एकत्र येणं अत्यंत गरजेचं आहे सरकार स्थापन करण्यासाठी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही हारलेली आहे जवळपास, अशा परिस्थितीत शरद पवारांनी एक वक्तव्य केलं आणि ते वक्तव्य असं होतं की महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही भाजपला बाहेरून पाठिंबा देण्यास तयार आहोत। हे वक्तव्य पुढील 10 वर्ष महाराष्ट्राचं राजकारण खवळून काढणार हे त्यावेळेस कदाचित कुणीही कल्पना केलेली नसेल। शरद पवारांच्या शब्दाला एवढं महत्त्व का दिलं जातं हे या वाक्यावरून कळतं आणि त्या एका वाक्यामुळे शिवसेना भाजप हे जवळ येण्याऐवजी दुरावले आणि सुरुवातीला भाजपनी एकट्याने सत्ता स्थापन केली आणि त्यांना पाठिंबा देणार होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, खुद्द शरद पवार। कालांतराने परत दिलजमाई झाली भाजप आणि शिवसेनेमध्ये, ते दोघं एकत्र आले, राष्ट्रवादी बाजूला राहिला आणि 5 वर्ष पूर्ण कार्यकाळ करणारे पहिले मुख्यमंत्री ठरले ते म्हणजे देवेंद्र फडणवीस। पुढे 2019 ची निवडणूक लागली। आता शिवसेना भाजप एकत्र लढत होती, परंतु जसे जसे निवडणुकांचे निकाल हाती यायला लागले तेव्हा असं लक्षात आलं की उद्धव ठाकरे यांची बार्गेनिंग पॉवर वाढवणारी काही निकाल हाती येत आहेत आणि इथे मिठाचा खडा पडला। 2014 मध्ये ज्या राजकीय चिखलाची सुरुवात झाली होती, आता तो चिखल अजून किती चांगला होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आणि आता मात्र याच शरद पवारांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला एकत्र आणून महाविकास आघाडी स्थापन करत भाजपला सत्तेतून दूर लोटलं। म्हणजे महाराष्ट्र शांत ठेवण्यासाठी पवारांनी 2014 पाठिंबा दिला, तर 2019 मध्ये त्याच भाजपला बाजूला सारून महाविकास आघाडी स्थापन केली। आता तरी हे सरकार चांगलं टिकेल, हे महाराष्ट्राच्या मनातलं सरकार आहे असं चित्र निर्माण झालं। परंतु याच्यानंतर हे सरकार पडलं, पण हे पडताना शिवसेनाचे सरळ सरळ 2 तुकडे झाले, राष्ट्रवादीचे सरळ सरळ 2 तुकडे झाले आणि एकनाथ शिंदे हे बाजूला होत शिवसेना त्यांच्या ताब्यात इनडायरेक्टली भाजपच्या मदतीने झालं। कारण खुद्द शिंदेच म्हणतात की आमच्या पाठीमागे महासत्ता आहे आणि म्हणूनच कदाचित त्यांना पक्ष चिन्ह सगळं काही मिळालं। आता त्याच्यानंतर सुरू झालं आरक्षणाचं आंदोलन। मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू होतं आणि या वेळेला पोलिसांकडून या आंदोलकांवरती अमानुष लाठीचार्ज करण्यात आला आणि याचं सगळं खापर फुटलं ते देवेंद्र फडणवीसांवरती। अर्थात त्याला कर्मही त्यांचं जबाबदार होतं, कारण एवढा अमानुष हल्ला वयोवृद्ध महिलांवरती, बालकांवरती झाल्यानंतर त्यांनी या गोष्टीबद्दल सहानुभूती दाखवण्याऐवजी मराठा कसे नालायक आहेत आणि पोलीस किती चांगले आहे हे त्यांच्या वक्तव्यातून निदर्शनास आलं आणि त्यामुळे लोकांचा रोष वाढला।
आता लोकांचा रोष सुरुवातीला फक्त फडणवीसांवरती जरी दिसत असला आणि एकनाथ शिंदे मराठा आरक्षणाच्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे असं चित्र निर्माण झाल्यामुळे आपोआपच मराठा समाजामध्ये एकनाथ शिंदेबद्दल एक चांगली भावना तयार झाली। त्या भावनेनी गद्दारीचा कलंक मिटवण्याचं काम शिंदेंचं केलं। म्हणजे शिंदे खरं तर त्या लाठीचार्ज मध्ये फायद्यात राहिले। आता पुढील काळामध्ये हे सगळं प्रकरण फडणवीसांवरती शेकणार होतं, परंतु हळूहळू चर्चा व्हायला लागली। मग आरक्षण 50% वर नको अशी चर्चा आली। मग 50% संपलं कधी, तर 94च्या GR मध्ये संपलं आणि 94ला मुख्यमंत्री हे शरद पवार होते हे निदर्शनास आलं। एकीकडे अजित पवार कधीही मराठा समाजाची बाजू मांडत नाही, दुसरीकडे शरद पवार आरक्षणाचे मारेकरी आहेत हे दादांत सत्य लोकांसमोर दिसतंय, कारण 94चा GR काढताना शरद पवार हे मुख्यमंत्री होते। तिसऱ्या बाजूला फडणवीसांवरती मनोज जरांगे पाटील यांची नेहमीची आगपाखड पूर्ण महाराष्ट्र बघतो। आता हे तिघही तोट्यात गेलेले आहेत। दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांना आरक्षणाच्या प्रश्नाची जाण आहे की नाही हाच प्रश्न अवघ्या महाराष्ट्राला पडलेला आहे। त्यामुळे तेही या पिक्चर मध्ये नाहीये। आणि मग या सगळ्या गोष्टीचा एक सॉफ्ट कॉर्नर जर कोणाला भेटत असेल तर तो एकनाथ शिंदेंना भेटतो। आणि म्हणूनच सगळे राजकीय पक्ष नेते कोमात आणि एकटे एकनाथ शिंदे जोमात असं चित्र सध्या तरी महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं आहे। दुसऱ्या बाजूला ओबीसी बचाव यात्रा निघाली। आता ओबीसी बचाव यात्रेमध्ये जर आपण प्रकाश आंबेडकरांकडे जर बघितलं तर प्रकाश आंबेडकरांची वक्तव्य जितकी जरांगेंना बोचणारी आहे त्याहून जास्त ही वक्तव्य शरद पवार, अजित पवार आणि फडणवीसांवरती टीका करणारी आहे। एकूणच काय तर आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा कुठेतरी शिंदेंची प्रतिमा उंचावणारी आणि बाकी सगळ्यांची प्रतिमा ढासळवणारी ठरते की काय, असाही प्रश्न आता महाराष्ट्रात निर्माण होतोय। खरं तर या सगळ्या प्रश्नांकडे कुठलंही समाज माध्यम लक्ष देत नाहीये, परंतु ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की बाकी सगळे कोमात, एकनाथ शिंदे मात्र जोमात, कारण त्यांनी गद्दारीचा कलंक तर पुसलाय पण सगळ्या वादग्रस्त विषयांमधून स्वतःचं अंग काढत त्यांना कोणीही महाराष्ट्रात शिव्या देत नाहीये, त्यांच्याबद्दल महाराष्ट्रात कोणी निगेटिव्ह बोलत नाहीये। आणि म्हणूनच लोकसभेमध्ये त्यांच्या एकूण 7 जागा निवडून आल्या। जो भाजप 28 वरून 9 वरती पोहोचला तिथे शिंदे 0तून 7 पर्यंत पोहोचले। असंच चित्र सध्या तरी महाराष्ट्रात आहे। हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर अशाच नवनवीन माहितीपूर्ण अनालिटिकल व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।